शुभ प्रभात विद्यार्थी मित्रो. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार संस्थेचे संस्थापक, संकल्पक, शिक्षण महर्षी परमपूज्य डॉ. बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री रामकृष्ण ज्युनियर कॉलेज नागठाणे, इयत्ता 11वी, विषय भूगोल. मी प्राध्यापक चिरमे SN. विद्यार्थी मित्रो, या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 8 जीवसहती यामध्ये जे जीवसहतीचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकाराबद्दल आपण चर्चा केलेली आहे. यामध्ये उष्णकटिबंधीय वर्षावनांची जीवसहती, त्यानंतर उष्णकटिबंधीय वाळवंटी जीवसहती, त्यानंतर भूमध्य सागरी जीवसहती, सव्हाना जीवसहती, समशीतोष्ण कटिबंधीय पानझडी जीवसहती, अशा विविध प्रकारच्या जीवसहतींच्या बाबतीत आपण त्याचं स्थान विस्तार, त्या ठिकाणी राहणाऱ्या वनस्पती, त्या ठिकाणी राहणारं प्राणी जीवन, असणारं मानवी जीवन आणि काळाच्या ओघामध्ये या जीवसहतीमध्ये होत गेलेले जे काही बदल आहेत या सर्वांची आपण जी चर्चा पाठीमागे केलेली आहे. अशाच प्रकारची एक जीवसहती आज आपण पाहणार आहोत. प्रकरण क्रमांक 8 आहे आणि या प्रकरणाचं नाव आहे विद्यार्थी मित्र जीवसहती, किंवा आपण घटक म्हणूया जीवसहती, हे या प्रकरणाचं नाव आहे. आणि आज आपण जशा पाठीमागे जीवसहतीचे वेगवेगळे प्रकार पाहिले तशाच प्रकारची पुढची जीवसहती ही पाहणार आहोत. उपघटकाचं नाव आहे समशीतोष्ण गवताळ जीवसहती. तर या जीवसहतीबद्दल विद्यार्थी मित्र आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला पाहावं लागेल की या जीवसहतीचा जो या जगाच्या नकाशावरती जो स्थान विस्तार आहे किंवा जे वितरण आहे, हे वितरण कसं झालेलं आहे, अक्षवृत्तीय विस्तार किती आहे, कोणत्या गोलार्धामध्ये आहे, काय आहे, तर अशा सर्व स्थान विस्तार किंवा त्याचं वितरण आपल्याला चर्चा करायची आहे. तर याचं जे स्थान विस्तार आहे, हा स्थान विस्तार उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध या दोन्ही गोलार्धामध्ये सर्वसाधारणपणे 40 अंश ते 55 अंश दिलेले आहे बघा. 40 अंश ते 55 अंश अक्षवृत्त या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यान या जीवसहतीचं वितरण झालेलं आहे. म्हणजेच या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यान जे असणारं प्राप्त पर्यावरण आहे, या पर्यावरणाला अनुसरून या ठिकाणी या जीवसहतीमध्ये आढळणाऱ्या प्राण्यांचं, वनस्पतींचं आणि मानवाचं जे काही जीवन आहे, हे जीवन काय झालेलं आहे, निर्माण झालेलं आपल्याला आढळतं. आता याच्यामध्ये कोणकोणते देश येतात, तर याच्यामध्ये या जीवसहतीमध्ये संयुक्त संस्थान, उत्तर अमेरिकेमध्ये आढळणारा जो संयुक्त संस्थान आहे, हा संयुक्त संस्थान या देशाचा समावेश होतो. त्याचबरोबर दक्षिण अमेरिकेमध्ये असणारा जो देश आहे, हा अर्जेंटिना देश आहे. त्यानंतर रशिया हा स्वतंत्र देश आहे. त्याबरोबरच आफ्रिका खंडामध्ये जो दक्षिण आफ्रिकेचा भाग आहे, या दक्षिण आफ्रिकेचा समावेश याच्यामध्ये होतो. आणि ऑस्ट्रेलिया खंड जे आहे, या ऑस्ट्रेलिया खंडाचा जो पूर्वेकडचा किनारपट्टीलगतचा भाग आहे, दक्षिण पूर्व भागामध्ये असणारा, तर त्या प्रदेशाचा समावेश याच्यामध्ये हा होत असतो. तर अशा पद्धतीनं या वेगवेगळ्या देशांच्या मध्ये या 40 ते 55 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान या 4-5 देशांच्या मध्ये या जीवसहतीचं जास्त वितरण आहे, हे वितरण झालेलं पाहायला आपल्याला मिळतं विद्यार्थी मित्र. आता हे जे वितरण आहे कुठं कुठं आहे, वरती मी सांगितलं तुम्हाला, हे संयुक्त संस्थान आहे, अर्जेंटिना आहे, रशिया आहे, दक्षिण आफ्रिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे. परंतु प्रत्यक्ष नकाशावरती या जीवसहतीचं वितरण कुठं आणि कसं झालेलं आहे, याची थोडक्यामध्ये आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. या ठिकाणी हा जगाचा नकाशा दाखवलेला आहे आणि या नकाशामध्ये जे काही या जीवसहतीमध्ये आढळणारे जे जीवसहतीचे वेगवेगळे प्रकार आहेत, जे मग तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले, आपण पाहिलेले, तर त्या सगळ्या प्रकारांचे वितरण या संपूर्ण जगाच्या आराखड्यामध्ये कोणकोणत्या राष्ट्रामध्ये, कोणकोणत्या खंडामध्ये, कुठं कशा पद्धतीनं झालेलं आहे, याची माहिती या नकाशामध्ये दाखवलेली आहे. या ठिकाणी दाखवले बघा, समशीतोष्ण गवताळ जीवसहती 7व्या नंबरचा भाग दाखवलेला बघा. आपण जो पाहतोय तो आज आपण पाहतोय समशीतोष्ण गवताळ जीवसहती. तर समशीतोष्ण
का तर या विषुववृत्ताच्या 0° अक्षवृत्ताच्या उत्तरेकडे 23.5° कर्क वृत्त दिलेले आहे बघा, आणि विषुववृत्ताच्या दक्षिण भागामध्ये जो असणारा भाग आहे 23.5°वरती तो मकर वृत्त. तर या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यानचा जो भाग आहे याला उष्ण कटिबंध असं म्हटलं जातं. हवामानाचे जे या पृथ्वीच्या आकाशाचे पृथ्वीगोलाचे जे 3 कटिबंध केले आहेत तो 23.5 दोन्ही बाजूला गोलार्धामध्ये असणारा जो भाग आहे अक्षवृत्ता दरम्यानचा तो उष्ण कटिबंध म्हणून ओळखला जातो. त्यानंतर या 23.5° उत्तरेकडं आणि या 33° पासून दक्षिणेकडं 66.5° अक्षवृत्तापर्यंतचा जो काही भाग आहे किंवा अक्षवृत्ता दरम्यान येणारे काही राष्ट्र आहेत तर त्या सर्व राष्ट्रांचा त्या प्रदेशाचा जो समावेश आहे तो समावेश विद्यार्थी मित्रो समशीतोष्ण कटिबंधामध्ये होतो. म्हणजे या ठिकाणचं जे असणारं हवामान आहे हवामान फारसं उष्ण असत नाही आणि शीतही असत नाही, म्हणजे मध्यम स्वरूपाचा हवामान असणारा अशा प्रकारचा हवामानाचा पट्टा आहे. आणि जो शेवटचा पट्टा आहे हवामानाचा 66.5 ते ध्रुव, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव इथपर्यंतचा जो पट्टा आहे तर या प्रदेशामध्ये वर्षभर या ठिकाणी तापमान कमी असतं, म्हणून या प्रदेशाला किंवा या अक्षवृत्तीय पट्ट्याला शीत कटिबंध असं याला संबोधलं जातं. तर असे झाले कटिबंध आहे. तर या हवामानाला अनुसरून समशीतोष्ण गवताळ जीवसती जे आहे ही कोणत्या भागामध्ये आढळते तर यामध्ये इथं 7 नंबर दिले बघा, समशीतोष्ण गवताळ जीवसतीचं वितरण. पहिला भाग दिला बघा इथं संयुक्त संस्थान. हा जो भाग दिसतोय ना हा संयुक्त संस्थान आहे पूर्णपणे. हा एवढा भाग दिसतोय, तुम्ही जो कर्सर दिसतोय ना याच्या दरम्यानचा हा जो भाग आहे तो सगळा संयुक्त संस्थांचा आहे. या संयुक्त संस्थांच्या मध्य पूर्व भागामध्ये हा जो भाग दिसतोय हा रेषांचा, तिरप्या रेषांचा, तर हा जो भाग आहे तो कशाचा आहे तर या समशीतोष्ण गवताळ जीवसतीचा हा प्रदेश आहे. त्यानंतर दुसरा दिलाय बघा अर्जेंटिना. हा दक्षिण अमेरिकेचा भाग आहे. हा पूर्ण टोटल या दक्षिण अमेरिकेमध्ये हा वरचा जो आहे तो ब्राझीलचा भाग आहे आणि खालचा जो भाग आहे तो हा अर्जेंटिनाचा आहे. या अर्जेंटिनाच्या भागामध्ये मध्य अर्जेंटिना किनारपट्टीला लागून असा असणारा हा जो तिरप्या रेषेचा भाग दिसतोय हा काय अर्जेंटिनाचा भाग या जीवसतीचा असलेला आढळतो अर्जेंटिनामध्ये असणारा. तिसरा दिलेला आपण रशिया. हा रशियाचा जो मध्य रशियाचा भाग आहे, उत्तर रशियाचा नव्हे, हा जो मध्य रशियाचा भाग आहे हा दिसतो पूर्णपणे ह्या कर्सरच्या अंतर्गत भागातला हा संपूर्ण भाग आहे या समशीतोष्ण गवताळ जीवसतीचा आहे. कारण हा संपूर्ण भाग कसा आहे 40 ते 55° अक्षवृत्ताच्या दरम्यानचा हा भाग आहे. तर रशियामध्ये हा विस्तृत मोठा अशा प्रकारचा हा भाग या जीवसतीने व्यापलेला आहे. त्यानंतर पुढचा भाग खंड आहे दक्षिण आफ्रिका. हे पूर्णपणे आफ्रिका खंड आहे विद्यार्थी मित्रो. आणि या दक्षिण आफ्रिका खंडामध्ये या दक्षिण आफ्रिकेमध्ये या ठिकाणी जे असणारं गवताळ प्रदेश आहे वेल्ड नावाचा, तर या ठिकाणी ही जीवसती आपल्याला पाहायला मिळते. अगदी छोट्याशा भागामध्ये ही जीवसती आढळते. आणि शेवटचा खंड आहे ते म्हणजे ऑस्ट्रेलिया. या ऑस्ट्रेलिया खंडाच्या, हे ऑस्ट्रेलिया खंड आहे सर्व, या ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्वेकडचा भाग हा जो काही भाग दिसतोय पूर्वेकडे दिसतोय बघा या ठिकाणी बरोबर कर्सरच्या जागी आणि इथं थोडासा दिसतोय बघा. तर या ठिकाणी हा जो गवताळ प्रदेश आहे तो गवताळ प्रदेश पाहायला मिळतो. तर या पद्धतीनं या 5 खंडांच्या मध्ये उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, त्यानंतर आशियाचा भाग किंवा याला आपण युरेशिया असं म्हणतो, रशियाचा भाग, त्यानंतर आफ्रिका खंड आणि ऑस्ट्रेलिया या 5 खंडांच्या मध्ये या जीवसतीचं जे असणारे वितरण आहे ते वितरण विद्यार्थी मित्र झाले आपल्याला आढळतं. नकाशा भरा. या भागामध्ये आपल्याला या जीवसतीची ही जीवसती युरोप खंडामध्ये कुठे आढळते, रशियामध्ये कुठे आढळते किंवा संयुक्त संस्थांमध्ये ही जीवसती आढळणारा प्रदेश दाखवा, दक्षिण अमेरिकेमध्ये ही जीवसती आढळणारा प्रदेश दाखवा किंवा आफ्रिकेमध्ये ही जीवसती आढळणारे प्रदेश दाखवा. अशा प्रकारे प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे भाग आपल्याला माहित असणं नितांत गरजेचं आहे विद्यार्थी मित्र. तर अशा पद्धतीने या जीवसतीचं वितरण या जगामध्ये या वेगवेगळ्या खंडामध्ये या 40 ते 55° अक्षवृत्तांच्या दरम्यान हे झालेलं आपल्याला आढळतं विद्यार्थी मित्र. त्यानंतर पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे की या जीवसतीची जी वैशिष्ट्य आहेत ही वैशिष्ट्य काय आहेत. तर याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येऊ शकेल की या जीवसतीमध्ये या प्रदेशामध्ये 40 ते 55° अक्षवृत्ताच्या दरम्यान जे आढळणारे प्रदेश आहेत तर त्या जीवसतीमध्ये जे त्या प्रदेशाचं जे असणारं हवामान आहे हे हवामान कशा प्रकारचं आहे तर त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे उन्हाळा आणि शीत हिवाळा म्हणजे उन्हाळ्याची जी तीव्रता आहे किंवा उन्हाळ्यामध्ये जे असणारं
तापमान आहे, दैनिक तापमान असेल, तर ते दैनिक तापमान हे फारसं असत नाही, किंवा या जीवसत्तीमध्ये असणारे जे वार्षिक सरासरी जे तापमान आहे, हे तापमान सुद्धा विद्यार्थी मित्र जास्त आढळत नाही. जे साधारण, जास्त उन्हाळाही नाही, जास्त थंड नाही, अशा प्रकारचं सर्वसाधारण किंवा मध्यम म्हणूया आपण याला, मध्यम स्वरूपाचा उन्हाळा या ठिकाणी जाणवतो. आणि हिवाळे मात्र काय असे असतात, शीत स्वरूपाचे असतात, लक्षात ठेवा. तर शीत स्वरूपाचे जे उन्हाळे हे या जीवसत्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे या ठिकाणी उन्हाळा कमी आणि हिवाळा जास्त अशा प्रकार असल्यामुळे या ठिकाणी जी दैनिक तापमान कक्षा जी आहे विद्यार्थी मित्र, ही तापमान कक्षा कशी असते, जास्त आढळते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येऊ शकेल की वार्षिक तापमान कक्षा जी आहे ही तापमान कक्षा या ठिकाणी जास्त असते. हे जास्त का असते, तर दिवसाचं जे तापमान आहे, हे दिवसाचं तापमान या प्रदेशामध्ये वर्षाचे जे 365 दिवस आहेत, या 365 दिवसामध्ये जे दिवसाचं तापमान आहे, हे तापमान उन्हाळा मध्यम स्वरूपात असल्यामुळे दिवसाचं तापमान फारसं वाढत नाही. मात्र रात्रीचं जे काही तापमान आहे, हे रात्रीचं तापमान मात्र बरचसं कमी होतं. आणि ते कमी झाल्यामुळं दिवसाचं तापमान वजा रात्रीचं तापमान आणि या दोघांच्या मध्ये जो येणारा फरक आहे, तो फरक म्हणजेच तापमान कक्षा. आता उदाहरणार्थ घ्या, उदाहरणार्थ सर्वसाधारण तापमान म्हणायचं या ठिकाणी वार्षिक सरासरी तापमान कसे आहे, समजा 35 अंश आहे, आणि वार्षिक सरासरी जे किमान तापमान आहे, हे किमान तापमान किती आहे, समजा 22 आहे. म्हणजे या दोघांच्या मध्ये जो असणारा फरक आहे, हा फरक किती येतो, 8 चा फरक येतो. किंवा समजा 40 तापमान आहे आणि इकडं 25 आहे, दोघांच्या मध्ये जो येणारा फरक आहे तो किती येतो, 25 येतो. म्हणजे या पद्धतीनं दिवसभरामध्ये असणारं जे काही कमाल तापमान आहे, सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत जे काही तापमान आहे, हे तापमान आणि सूर्यास्तापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदय होईपर्यंत जे काही किमान तापमान आहे, म्हणजे दिवसाचं आणि रात्रीचं, तर या दोघांच्या मधला जो फरक आहे, तो फरक म्हणजे तापमान कक्षा होय. तर अशा पद्धतीने या ठिकाणची जी वार्षिक तापमान कक्षा आहे, ही कक्षा काही विद्यार्थी मित्र जास्त आहे. त्यानंतर आपल्याला तिसरं गोष्ट सांगता येऊ शकेल की या ठिकाणचे असणारे जे वार्षिक सरासरी पर्जन्य आहे, हे पर्जन्य हे 50 सेंटीमीटर, वर्षभरामध्ये जे काही वेगळ्या काळामध्ये पडणारा जो पाऊस आहे, त्या पावसाचं प्रमाण हे 50 सेंटीमीटर. म्हणजेच या भागामध्ये सर्वसाधारणपणे 75 सेंटीमीटर पेक्षा जर पाऊस कमी असेल, तर अशा प्रदेशाला आपण काय म्हणतो, आवर्षण प्रदेश किंवा कमी पावसाचा प्रदेश, अत्यल्प कमी पावसाचा प्रदेश आपल्याला म्हटलं जातं. तर या ठिकाणी जो पाऊस पडतो, हा पाऊस किती पडतो, वर्षभरामध्ये 50 सेंटीमीटर एवढा पाऊस हा पडतो. त्यामुळे या ठिकाणी फारसा पाऊस हा पडत नाही. मात्र तरी सुद्धा या ठिकाणी हिवाळी शीत असल्यामुळं या ठिकाणी जी काही जीवसत्ती आहे, जी वनस्पती जीवन आहे, हे मात्र चांगल्या प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचं गोष्ट आपल्याला सांगता येऊ शकेल की या प्रदेशामध्ये जी असणारी मृदा आहे, ही मृदा अत्यंत सुपीक मृदा आहे, की ज्या मृदेमध्ये सेंद्रिय घटकांचं जे प्रमाण आहे, नायट्रोजन असेल, पोटॅशियम असेल, कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, हे जे काही NPK हे जे काही सेंद्रिय घटक आहेत, तर या सेंद्रिय घटकांचं म्हणजे वनस्पतींच्या वाढीसाठी, मृदेची उत्पादकता चांगल्या प्रतीची निर्माण होण्यासाठी जे लागणारे घटक आहेत, सेंद्रिय घटक, तर त्या सेंद्रिय घटकांचं प्रमाण या मृदेमध्ये अधिक असल्यामुळं कमी पर्जन्यावरती सुद्धा या मृदेतून येणारी जी काही उत्पादनं चांगल्या प्रकारे येण्यासाठी मदत ही होऊ शकते. तर अशा पद्धतीने आपल्याला हे एक त्याचं वैशिष्ट्य सांगता येऊ शकेल. आता या विभागामध्ये आणणारे, आता हे आपण पाहिलं काय सगळं, तर या प्रदेशामध्ये असणारे जे काय पर्यावरण आहे, हे पर्यावरण ही या प्रकारचं असलेलं आपल्याला साधारण उन्हाळा, शीत, हिवाळे, वार्षिक तापमान कक्षा जास्त, वार्षिक सरासरी पर्जन्य हे मध्य कमी स्वरूपाचं, मात्र सुपीक मृदा आणि सेंद्रिय घटकांनी युक्त अशा प्रकारची मृदा, अशी ही या जीवसत्ती म्हणजे जी काही वैशिष्ट्य आहेत, ही वैशिष्ट्य पाहिली. किंवा त्या ठिकाणची असणारी प्राप्त परिस्थिती, प्राकृतिक जे घटक आहेत, हे प्राकृतिक घटकांचं वितरण हे या प्रकारे असलेलं आपल्याला आढळतं. मग याच्यावरती आधारित अशा प्रकारची जी काही वनस्पती जीवन आहे, हे वनस्पती जीवन कशा प्रकारचं असेल, तर याच्यामध्ये या प्रदेशामध्ये बहुतेक सर्वत्र बारमाही गवत आढळते. आता गवतच का आढळतं विद्यार्थी मित्र, तर या भागामध्ये जे पावसाचं प्रमाण आहे, हे पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं या भागामध्ये मोठमोठे जे काही वृक्ष आहेत, हे वृक्ष आपल्याला पाहायला मिळत नाहीत. म्हणजेच सर्वसाधारणपणे वृक्षांचं प्रमाण, झाडांचं प्रमाण हे तुलनेनं गवताच्या अत्यंत कमी असलेलं आपल्याला आढळतं. जसं विषुववृत्तीय वनांच्या मध्ये, वर्षावनांच्या मध्ये वार्षिक सरासरी पर्जन्य हे भरपूर असतं, आर्द्रता भरपूर असते, तापमान भरपूर असतं.
त्याच्यामुळे या ठिकाणी जसे घनदाट अशा प्रकारची वन किंवा घनदाट अशा प्रकारची अरण्य आपल्याला पाहायला मिळतात, तसं या भागामध्ये पावसाचंच प्रमाण मुळात कमी असल्यामुळं या ठिकाणी जे मोठे वृक्ष आहेत, या मोठ्या वृक्षांच्या तुलनेमध्ये त्या गवताला लागणारा जे पाऊस आहे तो पाऊस या ठिकाणी पुरेसा असल्यामुळं, त्याचबरोबर शीत हिवाळे असल्यामुळं या ठिकाणी हे जे आढळणारं गवत आहे हे गवत 12 महिने आपल्याला आढळतं, हिरवगार असं असणार. जसं आपल्याकडं मान्सून काळामध्ये पाऊस पडतो त्यानंतर गवताची निर्मिती होते आणि 4-2 महिन्यामध्ये परत ते गवत वाळून जातं, पुन्हा डोंगर उघडे पडतात, उजाड पडतात. तसं या प्रदेशामध्ये असणारा जो काय प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आपल्याला 12 महिने गवताची उपलब्धता पाहायला मिळते, कारण हिवाळ्यामध्ये त्या गवताला चांगल्या प्रकारचं हवामान प्राप्त होतं, पाऊस या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आहे आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुपीक जी मृदा आहे सेंद्रिय घटकयुक्त त्या मृदेचा फायदा या गवताची 12 महिने निर्मिती होण्यासाठी चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं या जीवसत्तेमध्ये बऱ्याचशा भागामध्ये सर्वत्रच म्हणूया आपण, सर्वत्रच या ठिकाणी वृक्षांच्या तुलनेमध्ये काय होतं, गवताचं जे प्रमाण आहे हे प्रमाण जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आढळतं. त्यानंतर त्या गवताचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर जे निर्माण होणारं उत्पादित होणारं जे गवत आहे या प्रदेशामध्ये या जीवसत्तेमध्ये ते गवत मऊ आणि लुसलुशीत असं जाडं भरडं चरबट अशा प्रकारचं गवत की जे प्राणी खाऊ शकणार नाहीत, तर अतिशय मऊ स्वरूपाचं आणि लुसलुशीत अशा प्रकारचं, पौष्टिक अशा प्रकारचं, योग्य चव असणार अशा प्रकारचं हे जे गवत आहे हे गवत या जीवसत्तेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग सांगितल्या पद्धतीनं या जीवसत्तेमध्ये वृक्ष आणि झाडांचं प्रमाण हे अत्यंत कमी असतं, विरळ एकदम वृक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं या जीवसत्तेमध्ये आपल्याला एकच गोष्ट सांगता येऊ शकेल की या जीवसत्तेमध्ये आपल्याला 12 महिने गवत आढळतं, किंवा या जीवसत्तेमध्ये गवत हे याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे आणि ते गवत कसं आहे, अतिशय चांगल्या प्रकारचं उच्च प्रतीचं गवत या ठिकाणी म्हणजे जनावरांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी चांगल्या प्रकारचं गवत या ठिकाणी आपल्याला आढळतं. तर याच्यामध्ये जे गवताचे प्रकार आहेत याच्यामध्ये 2-3 प्रकारचे गवताचे प्रकार आहेत. याच्यामध्ये पहिला प्रकार आहे याला सुई तृण किंवा निडल ग्रास असं म्हटलं जातं. तर ज्या गवताच्या पानांचा आकार किंवा जी रुंदी आहे ही रुंदी अगदी बारीक असते, सुईसारखी अगदी अरुंद पाती, या गवताची जी पाती आहेत ही अतिशय अरुंद असतात, अशी पसरट गवताची पाती असते किंवा पानं म्हणूया आपण त्याला. तर ती पानं नसतात, सुईच्या प्रमाणे अगदी अरुंद अशा स्वरूपाची लांबच्या लांब अशा प्रकारची गवताची पाती किंवा पानं असे आढळतात. याला सुई तृण असेला संबोधलं जातं. तुम्हाला चित्रामध्ये दाखवतोच पुन्हा. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे हा नीलग्राम तृण. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण गवत म्हटलं की सर्वसाधारणपणे गवताचा जो रंग आहे तो रंग हिरवा असतो, काहीचा तांबूस असतो, परंतु या ठिकाणी आढळणारे काही गवत आहे काही प्रदेशामध्ये ते गवत मात्र निळ्या रंगाचं, त्याला ब्ल्यू ग्रास म्हटलेलं आहे बघा. ब्ल्यू म्हणजे निळा, नील म्हणजे निळा. तर निळ्या रंगाचं जे काही गवत आहे हे गवत या जीवसत्तेमध्ये काही प्रदेशामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे महिष तृण किंवा बफेलो ग्रास. तर या गवताचा जो रंग आहे हा रंग हिरवा आणि त्याच्या गवताच्या पात्याची बाजूची भाग आहे तो साधारणपणे तांबूस रंगाचा असतो. मात्र या गवताची जी उंची आहे ही उंची असत नाही, जमिनीला लागून अशा प्रकारचं कमी उंचीचं हे काय असतं गवत, कमी उंचीचं गवत हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे जे गवत आहे हे गवत गायी म्हशी जे आहेत यांचं आवडतं खाद्यान्न म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं, कारण गायी म्हशी जे आहेत त्या जमिनीला लागून जे कमी उंचीचं गवत असतं त्या त्यांचं आवडतं गवत असतं किंवा खाद्य असतं, म्हणून त्याला बफेलो ग्रास किंवा हे गवत मोठ्या प्रमाणामध्ये या गायी म्हशी खात असतात, म्हणजे याला बफेलो ग्रास किंवा महिष तृण असेला म्हटलेलं आहे. तर तुम्हाला या गवताचे जे प्रकार आहेत ते प्रकार तुम्हाला याच्यावरून लक्षात आले असतील. तर आणखी याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला चित्र दाखवतोय मी. मग अशी मी म्हटलं होतं की सुई तृण किंवा निडल ग्रास हे जे गवताचं पात दिसते बघा लांबच्या लांब, त्याचं लांबी जास्त आहे, मात्र या गवताच्या पात्याची जी रुंदी आहे ही रुंदी मात्र कशी आहे, अत्यंत कमी आहे. लक्षात घ्या. म्हणजे सुई सारखी लांबट जी सुई आहे या लांबट सुई सारखं या गवताच्या पात्याचा आकार हा असतो. हिरवगार अशा प्रकारचे गवत आपल्याला आढळतं, म्हणून याला सुई तृण किंवा निडल ग्रास असेला संबोधलं जातं. दुसरा प्रकार आहे विद्यार्थी मित्रो नीलग्राम किंवा ब्ल्यू ग्रास. या गवताचा जो रंग आहे हा रंगच निळ्या रंगाचा असतो, म्हणून याला
नीलग्राम तृण किंवा यालाच ब्ल्यू ग्रास असं याला संबोधलं जातं. याची उंची मात्र कशी असते, कमी असते आणि त्याच्या पात्याची लांबी जी आहे ही लांबी थोडीशी जास्त असलेली आपल्याला आढळते. आणि जो शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे महिष तृण किंवा यालाच बफेलो ग्रास म्हटलं तर या गवताची उंची पहा, या दोन गवताच्या उंचीच्या तुलनेमध्ये हे गवत पूर्ण जमिनीला लागून असं अगदी कमी उंचीचं हे आपल्याला 1-2-3 इंच फार फार तर 4 इंच असं एवढं गवत आपल्याला आढळतं. ते जमिनीला लागून असं असणार हे गवत आहे पहा. आणि हे जे गवत आहे ते गवत मग सांगितल्या पद्धतीनं ज्या गायी म्हशी आहेत त्या गायी म्हशींचं हे आवडतं गवत म्हणून त्याला किंवा खाद्यान्न म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि त्याच्यावरूनच त्याला हे नाव दिलेलं असावं. तर याला महिष तृण किंवा याला बफेलो ग्रास असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे या 3 प्रकारचे जे काही गवताचे प्रकार आहेत हे आपल्याला या जीवसत्तीमध्ये आढळतात आणि याच्यावरती त्या ठिकाणचं प्राणी जीवन हे अवलंबून आढळतं. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण वरती सांगितलेच आहे की या भागामध्ये जे आढळणारे वृक्ष आहेत तिथं पाहिले बघा आपण वृक्ष व झाडांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण काय असतं आपल्याला या जीवसत्तीमध्ये कमी असतं. म्हणजे प्रमाण जास्त कशाचं आहे या ठिकाणी, तर गवताचं प्रमाण जास्त आहे म्हणून त्याला आपण गवताळ जीवसत्ती म्हणतोय. पण तरी सुद्धा जे काही वृक्ष या जीवसत्तीमध्ये आढळतात तर त्या वृक्षांच्या मध्ये काही ठराविक असे प्रकारचेच वृक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. यामध्ये पहिला वृक्ष आहे विद्यार्थी मित्र विलो, एल्डर आणि पोपलर. हे 3 प्रकारचे वृक्ष आपल्याला या ठिकाणी या जीवसत्तीमध्ये आढळतात. आता हा जो विलो वृक्ष जो आहे हा विलो वृक्ष नदीच्या किनारपट्टीलगतच्या भागामध्ये नदी किनाऱ्यावरती, कारण नदीला जो काही पाण्याचा साठा असतो त्या पाण्यामुळं या वृक्षाची वाढ या ठिकाणी होऊ शकते आणि त्यामुळं कारण वृक्षाला जे लागणारं पाणी जास्त लागतं. नदी किनारपट्टीच्या भागामध्ये जे पाणी आहे ते पाण्याचं प्रमाण हे थोडंसं इतर भागापेक्षा नेहमीच अधिक असतं. त्यामुळे नदीच्या किनारपट्टीलगतच्या भागामध्ये हा वृक्ष विलो जो वृक्ष आहे हा आपल्याला काय होतो या भागावर जीवसत्तीमध्ये पाहायला मिळतो. गवताळ भागामध्ये आपल्याला हा अशा प्रकारचे वृक्ष पाहायला मिळत नाहीत. फक्त नदी किनारपट्टीलगतच्या भागामध्ये आपल्याला वृक्ष आढळतात, हा वृक्ष आढळतो. त्यानंतर दुसरा जो वृक्ष आहे एल्डर. आता या वृक्षाची जर आपण उंची पाहिली तर अगदी कमी जाणवते, आपल्याला छोटी दिसते. याचा रुंद विस्तार थोडासा मध्यम स्वरूपाचा आहे, परंतु बाकीच्या वनांच्या तुलनेमध्ये आढळणारे जे वृक्ष आहेत या वृक्षांच्या तुलनेमध्ये या वृक्षांचा जो विस्तार आहे तो विस्तार सुद्धा कमी आहे आणि या वृक्षाची उंची सुद्धा कमी आहे. आणि हा जो वृक्ष आहे हा या गवताळ भागामध्ये कुठंतरी नगण्य स्वरूपामध्ये, विरळ स्वरूपामध्ये आपल्याला हा पाहायला मिळतो. इथं बाजू दिसते, गवत दिसते बाजूला, इकडचा भाग गवताळ भाग दिसतोय आणि इथे एवढा एकच वृक्ष दिसतोय. म्हणजे नगण्य स्वरूपामध्ये, कमी स्वरूपामध्येच फक्त आपला वृक्ष या जीवसत्तीमध्ये पाहायला मिळतात. तिसरा वृक्ष आहे तो म्हणजे पोपलर. आता हे जे पोपलर प्रकारचे जे वृक्ष आहेत तर या प्रकारच्या वृक्षाची शेती ही केली जाते नदी किनारपट्टी लगतच्या भागामध्ये. या ठिकाणी पाण्याचा वापर करून या सुपीक जमिनीमध्ये या पोपलर प्रकारच्या वृक्षाची शेती करून यापासून आर्थिक उत्पन्नाचा जो वाटा आहे तो वाटा मिळत जातो. हा या ठिकाणी बघा दिसते का एका रेषेमध्ये सगळे वृक्ष लावलेले आहेत. तर अशा प्रकारे या पॉप्युलर प्रकारच्या वृक्षाची शेती करून उत्पन्नाचा वाटा हा काय करतो मिळवला जातो. तर अशा पद्धतीने या जीवसत्तीमध्ये जे वनस्पती आणि गवताचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तर याच वनस्पती जीवनावरती आधारित अशा पद्धतीनं या जीवसत्तीमध्ये आपल्याला प्राणी जीवन आढळतं. तर प्राण्यांचं जे चारा आहे तो चारा काय होतो गवताळ भागामध्येच आपल्याला जास्त आढळतो. मग या गवताला अनुसरून या ठिकाणचं जास्त प्राणी जीवन आहे हे कशा प्रकारचं असू शकेल, तर प्राण्यांच्या दृष्टिकोनातून ही जी काही जीवसत्ती आहे ही एक चांगली जीवसत्ती म्हणून ओळखली जाते आणि त्याच्यामुळं या प्रदेशामध्ये अनेक जातीचे छोटे मोठे जे काही मध्यम स्वरूपाचे जे प्राणी आहेत, प्राणी गवतावरती जगणारे जे प्राणी आहेत हे प्राणी आपल्याला अधिक प्रमाणामध्ये आढळतात. याच्यामध्ये जे 2 प्रकार आहेत प्राण्यांचे, त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे तृणभक्षक प्राणी. त्याचे तृण म्हणजे काय तर गवत, म्हणजे जे प्राणी गवत खाऊन आपली उपजीविका भागवतात त्या प्राण्यांचा समावेश काय होतो या तृणभक्षक, भक्ष म्हणजे अन्न, त्या प्राणी समावेश या तृणभक्षक प्राण्यांमध्ये होतो. मग या गवताळ जीवसत्तीमध्ये जे आढळणारे प्राणी आहेत त्याच्यामध्ये झेब्रा, गेंडा, घोडा, गवा, हरिण, ससा आणि काळवीट. तर हे सगळे जे प्राणी आहेत हे सगळे प्राणी काय होतात, जे गवत आहे हे गवत खाऊन आपली उपजीविका काय करतात हे भागवत असतात, म्हणून यांना तृणभक्षक प्राणी असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे प्राण्यांचा तो म्हणजे मांसभक्षक प्राणी. जे प्राणी फक्त मांस
खाऊनच आपली उपजीविका भागवत असतात किंवा मांस हे त्यांचं प्रमुख खाद्य नसतं, अशा प्राण्यांचा समावेश काय होतो या मांसभक्षक प्राण्यांमध्ये केला जातो. आता या जीवसत्तेमध्ये जे तृणभक्षक प्राणी आहेत हे मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळं जे मांसभक्षक प्राणी आहेत त्यांचं सुद्धा वास्तव्य या जीवसत्तेमध्ये आपल्याला अधिक प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. मग याच्यामध्ये कोणकोणते प्राणी आढळतात तर यामध्ये सिंह, त्यानंतर लांडगा, त्यानंतर कोल्हा, त्यानंतर वाघ आणि त्यानंतर चित्ता. हे सगळेच्या सगळे प्राणी आहेत हे मांसभक्षक आहेत. हे प्राणी कधीही गवत खात नाहीत, केवळ आणि केवळ मांसावरतीच आपली उपजीविका भागवत असतात, म्हणजे यांना मांसभक्षक प्राणी असे यांना संबोधलं जातं. तर अशा प्रकारचे जे काही मांसभक्षक प्राणी आहेत हे प्राणी या जीवसत्तेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर काही जीवसत्तेमध्ये या ठिकाणी जे आपण मगाशी पाहिलं की आफ्रिका खंडातील दक्षिण आफ्रिकेमध्ये जो व्हेलचा गवताळ प्रदेश आहे या गवताळ प्रदेशामध्ये शहामृग सारखा जो पक्षी आहे किंवा जो प्राणी आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रिकाम्या जागा भरा याच्यामध्ये हा भाग विचारला जाऊ शकतो की आफ्रिकेमध्ये टिंबटिंबा पक्षी हा प्रामुख्याने जास्त प्रमाणामध्ये आढळतो. तर शहामृग हा जो पक्षी आहे तो पक्षी या आफ्रिका खंडातील व्हेलच्या गवताळ प्रदेशामध्ये आपल्याला अधिक प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. तसंच या ऑस्ट्रेलियामध्ये जो डाऊन्सचा गवताळ प्रदेश आहे, तुम्हाला मी दाखवतोच, ऑस्ट्रेलियामध्ये जो डाऊन्सचा गवताळ प्रदेश आहे तर त्या डाऊन्सच्या गवताळ प्रदेशामध्ये विद्यार्थी मित्र कांगारू आणि डिंगो किंवा याला जंगली कुत्रा, तर हे जे दोन प्राणी आहेत हे दोन प्राणी आपल्याला अधिक प्रमाणात आढळतात. पैकी कांगारू जो हा प्राणी आहे हा कांगारू आफ्रिकेतला अतिशय महत्वाचा असा प्रकारचा प्राणी आपल्याला आढळतो. मला माहित असेल की क्रिकेटची ऑस्ट्रेलियाची टीम असते त्या टीमला कांगारू टीम असं म्हटलं जातं आणि त्याचं जे ब्रीद चिन्ह आहे ते सुद्धा कसं आहे कांगारू सारखंच आहे. तर आफ्रिकेतला अतिशय महत्वाचा असा प्रकारचा प्राणी म्हणून या कांगारूला ओळखलं जातं. किंवा याच्यामध्ये मग असं म्हटल्याप्रमाणे ऑस्ट्रेलियातील डाऊन्स गवताळ प्रदेशामध्ये टिंबटिंब हा प्राणी जास्त आढळतो. एक दोन चार प्राण्यांची नावं देतील आणि त्याच्यामध्ये कांगारू देतील. तर कांगारू हा या ऑस्ट्रेलियातला अतिशय महत्वाचा प्राणी म्हणून या गवताळ जीवसत्तेतला ओळखला जातो. तर अशा पद्धतीनं या जीवसत्तेमध्ये गवतावर आधारित अशा पद्धतीनं या सगळ्या प्रकारच्या तृणभक्षक, मांसभक्षक आणि पशुपक्षी या जीवसत्तेचं अस्तित्व आपल्याला आढळतं. हे सगळे प्राणी आपल्या गुण्यागोविंदानं आनंदानं काय करतात या जीवसत्तेमध्ये वास्तव्य करून राहतात आणि जीवन जगत असतात. तर याच्यामध्ये हा जो शहामृग आहे हे तुम्हाला माहित असेल, ज्यांनी बघितलं त्यांना याच्यावर आपल्याला कल्पना येईल. तर ह्या शहामृगाचं जे काही चित्र आहे हा प्राणी हा कुठे आढळतो तर दक्षिण आफ्रिकेतील व्हेलच्या गवताळ प्रदेशामध्येच हा प्राणी या गवताळ भागातील जे काही कृमी असतील, कीटक असतील, छोटे मोठे प्राणी असतील यांच्यावरती आधारित अशा पद्धतीने हा काय करतो आपली उपजीविका या गवताळ प्रदेशामध्ये भागवतो. दुसरा प्राणी आहे कांगारू. हा जो कांगारू प्राणी आहे ते ऑस्ट्रेलियातल्या गवताळ कुरणांच्या मध्ये म्हणजे जे डाऊनचा गवताळ प्रदेश आहे त्या ठिकाणी हा प्राणी आपल्याला अधिक प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. तर अशा प्रकारचं जे प्राणी जीवन आहे हे समृद्ध अशा प्रकारचं भरपूर प्रमाणामध्ये अशा प्रकारचं मोठी जीवसत्ती प्राण्यांसाठी म्हणून ही जीवसत्ती ओळखली जाते. तर आपण पाहिलं की वनस्पती जीवन पाहिलं, प्राणी जीवन पाहिलं. आता मानवी जीवन जे आहे हे मानवी जीवन या ठिकाणचं कशा प्रकारचं असू शकेल तर आपण थोडक्यामध्ये सांगता येऊ शकेल की या ठिकाणी जे असणारं प्राप्त पर्यावरण आहे हे मानवी जीवनासाठी, प्राणी जीवनासाठी जसं अनुकूल आहे तसंच मानवी जीवनाच्या विकासासाठी, मानवी लोकांच्या गरजा भागण्यासाठी या ठिकाणचे जीवन सुद्धा सुखकर आहे. त्रासमय अशा प्रकारचं जीवन नाही, कारण या भागामध्ये चांगल्या प्रकारचं हवामान उपलब्ध असल्यामुळं या ठिकाणी जी काही केली जाणारी शेती आहे आणि जो काही केला जाणारा पशुपालनाचा व्यवसाय आहे हा व्यवसाय आधुनिक पद्धतीने केला जातो. कारण ही सगळीच्या सगळी राष्ट्र कसे आहेत प्रगत राष्ट्र आहेत किंवा विकास पावलेले राष्ट्र आहेत. बऱ्यापैकी यांची आर्थिक परिस्थिती ही चांगल्या प्रकारच्या लोकसंख्येचं प्रमाण कमी आहे, भांडवल मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे या ठिकाणची जी असलेली शेती आहे ही शेती बहुतांशी आधुनिक पद्धतीनं केली जाते आणि जे पशुपालन आहे ते सुद्धा काय केलं जातं आधुनिक पद्धतीनेच केलं जातं. तर अशा प्रकारचं सुखकर अशा प्रकारचं मानवी जीवन या भागामध्ये असलेलं आपल्याला आढळतं. आता या भागामध्ये जी केली जाणारी शेती आहे ही शेती विस्तृत व्यापारी धान्य शेती जे शेतीचा प्रकार आहे तो या विभागामध्ये केला जातो. का तर या ठिकाणी एक तर लोकसंख्या कमी आहे, शेतीचं क्षेत्र मोठं आहे आणि भांडवल व तंत्रज्ञानाचा विकास झाला असल्यामुळे, भांडवल अधिक आणि तंत्रज्ञानाचा विकास झाला असल्यामुळे
या ठिकाणी ही सगळीच्या सगळी शेती लागवड केली आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आणि भरपूर प्रमाणात उत्पन्नाचा वाटा मिळवला जातो. जरी या शेतीतून एकूण उत्पादन आहे हे जरी उत्पादन कमी मिळत असलं तरी या ठिकाणचं असणारं दरडोई उत्पन्न मात्र हे अधिक प्रमाणामध्ये आहे, कारण लोकसंख्या कमी उत्पन्न जास्त. तर या शेतीमधून गहू आणि मका या दोन पिकांचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. तर या शेतीमध्ये जो शेतीचा आकार आहे हा आकार साधारणपणे 450 हेक्टर पासून ते 1600 हेक्टर पर्यंत एवढा विस्तृत किंवा मोठा असतो आणि त्याच्यामुळं शेतीतली बहुतांशी कामं म्हणण्यापेक्षा जवळजवळ सगळी कामं ही यंत्राच्या माध्यमातून केली जातात. अगदी लागवड करण्यापासून, पेरणी करण्यापासून, कापणी करणे, मळणी करणे, सगळीच्या सगळी कामं ही यंत्राच्या माध्यमातून केली जातात. तर अशा पद्धतीनं या शेतीतलं जे मुख्य पीक आहे हे मुख्य पीक कुठलं आहे? गहू. विस्तृत व्यापारी धान्य शेतीमध्ये जर कोणतं मुख्य पीक असेल तर गहू या शेतीतलं मुख्य पीक आहे. रिकाम्या जागा भरायच्यामध्ये हा भाग विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी शेतीतून गहू आणि मका ही दोन उत्पादनं भरपूर प्रमाणामध्ये घेतली जातात. या जीवसत्तेमध्ये जे आणणारे देश आहेत हे सगळे देश काय आहेत? आता जे आपण बघितलं की उत्तर अमेरिकेतील संयुक्त संस्थान आहे, अर्जेंटिना आहे, रशियातले काही भाग आहे, आफ्रिकेचा काही भाग आहे, ऑस्ट्रेलियाचा काही, ही जी सगळी राष्ट्र आहेत ही सगळी राष्ट्र काय करतात? मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्य उत्पादन घेतात आणि त्यांची निर्यात करतात. का? तर या देशामध्ये लोकसंख्येचं प्रमाण कमी आहे, त्यांची अन्नाची गरज आहे ती कमी आहे, म्हणून जे शिल्लक राहिले जे काय अन्नधान्य आहे याची निर्यात करतात. कारण या शेतीचा मुख्य उद्देशच आहे की व्यापारी शेतीत दिले आपण विस्तृत व्यापारी म्हणजे अधिक पैसा मिळवणे, व्यापार करणे हाच या शेतीचा उद्देश असल्यामुळं, हेतू असल्यामुळं जे उर्वरित शिल्लक राहिले जे काही धान्य आहे हे धान्य परकीय देशात निर्यात करून त्या देशाकडून मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन जे आहे हे काय करतात? मिळवत असतात. याच्यामध्ये संयुक्त संस्थान आहे, अर्जेंटिना आहे, रशिया आहे, या देशांचा समावेश काय होतो? या निर्यातदार देशांच्या मध्ये केला जाऊ शकतो किंवा केला जातो. त्याच पद्धतीनं या ठिकाणी जे पशुपालन आहे हे पशुपालन सुद्धा व्यापारी तत्वावरती केलं जातं. लक्षात घ्या, व्यापारी तत्वावरती म्हणजे काय? तर त्या पशूंची जोपासना करत असताना त्या पशुपासून आपल्याला उत्पन्नाचा वाटा जास्तीत जास्त कसा मिळेल या हेतून या ठिकाणी या पशूंची जोपासना केली जाते. मग आता समजा गायी म्हैशी असते यांच्यापासून जे काही दूध आहे हे दूध आपल्याला अधिक कसे मिळेल, त्याचबरोबर मांस उत्पादन अधिक कसं मिळेल, जे मेंढी असते त्या मेंढीपासून आपल्याला लोकर अधिक कशी मिळेल, उत्पन्नाचा वाटा यांच्यापासून अधिक कसा मिळेल, या हेतून या ठिकाणी या प्रत्येक प्राण्यांची जी जोपासना ती जोपासना काय केली जाते. उदाहरणार्थ अर्जेंटिनामध्ये मांस उत्पादन जे आहे या मांस उत्पादनासाठी पशूंची जोपासना केली जाते. मग ते मांस उत्पादन त्या प्राण्यांचं वाढावं, त्याचं वजन वाढावं या हेतून त्या ठिकाणी काय केलं? या शेतीमध्ये अल्फाल्फा नावाचं जे काही गवत आहे या गवताची लागवड करून तो चारा गवताचा या पशूंना दिला जातो आणि त्यामुळे त्या प्राण्यांना मांस जे आहे या मांसाची वाढ होऊन उत्पन्नाचा वाटा वाढण्यासाठी उपयोग होतो. त्याच पद्धतीने दुधासाठी सुद्धा काय केलं जातं? या अशा विविध प्रकारच्या गवताची शेतीमध्ये लागवड करून त्या ठिकाणी तो चारा प्राण्यांना दिला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने पशुपालनाचा मुख्य उद्देश काय? तर अधिक उत्पन्न घेणे, पैसा मिळवणे हाच या शेतीचा मुख्य उद्देश असलेला आपल्याला आढळतो. तसंच ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारी जी मरिनो मेंढी आहे या मरिनो जातीची जी मेंढी आहे ही या मेंढीची जी लोकर जगात सर्वात उच्च प्रतीची, अधिक पैसा मिळवून देणारी, अधिक किंमत मिळवून देणारी लोकर म्हणून या मेंढीच्या लोकरीला ओळखलं जातं. तरी मेरिनो मेंढीची जोपासना करून त्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये लोकर उत्पादन घेऊन त्या लोकरीची निर्यात काय केली जाते? जगभर केली जाते. तर अशा पद्धतीनं शेती व्यवसाय आणि पशुपालन हे दोन्ही व्यवसाय या भागातील लोक हे व्यापारी तत्वावरती करून मुबलक प्रमाणामध्ये काय करतात? उत्पन्नाचा वाटा हा प्राप्त करून घेत असतात. त्याच पद्धतीनं आता जे आपण पाहिलं की मगापासून मी सांगतोय की हे गवताळ प्रदेश आहेत, ते गवताळ प्रदेश आहेत. तर कोणकोणते गवताळ प्रदेश आहेत? त्यामध्ये पहिला गवताळ प्रदेश आहे बघा, प्रेरी गवताळ प्रदेश. आता तो कुठे तुम्हाला मी नंतर दाखवतो. प्रेरी गवताळ प्रदेश कुठं आहे? उत्तर अमेरिकेमधील जे संयुक्त संस्थान आहे या राष्ट्रामध्ये, या प्रदेशामध्ये अमेरिकेच्या हा काय? प्रेरी गवताळ प्रदेश आहे. त्यानंतर दुसरा जो गवताळ प्रदेश आहे तो दक्षिण अमेरिकेमध्ये अर्जेंटिना जो आहे या अर्जेंटिना राष्ट्राच्या काही भागामध्ये हा पंपाज नावाचा जो गवताळ प्रदेश आहे तो पसरलेला आहे. त्यानंतर जो तिसरा गवताळ प्रदेश आहे स्टेपचा गवताळ प्रदेश हा रशियाच्या भागामध्ये हा पसरलेला, तुम्हाला नकाशामध्ये दाखवतो मी ते. त्यानंतर पुढचा जो गवताळ प्रदेश आहे फेल्ड
हा दक्षिण आफ्रिका खंडामध्ये हा गवताळ प्रदेश काय झालेला आहे, पसरलेला आहे. आणि पाचवा जो आहे तो ऑस्ट्रेलियामधील डाऊन्स गवताळ प्रदेश, या डाऊन्स नावाने तो ओळखला जातो. तर ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागामध्ये हा गवताळ प्रदेश काय झालेला आहे, पसरलेला आहे किंवा वितरित झालेला आहे. तर हे जे गवताळ प्रदेश तुम्हाला मी सांगितले, तर ते या जगाच्या आराखड्यामध्ये त्या त्या खंडामध्ये त्या त्या प्रदेशामध्ये कुठं कुठं आहेत हे तुम्हाला मी दाखवतो. आपण पहिला पाहिला होता की उत्तर अमेरिकेतील संयुक्त संस्थानांमधील प्रेरी गवताळ प्रदेश दिलेला बघा, प्रेरी. तर हा जो गवताळ प्रदेश आहे, हा गवताळ प्रदेश या ठिकाणी हा असा संयुक्त संस्थानांचा जो मध्यवर्ती भाग आहे, या मध्यवर्ती भागामध्ये हा गवताळ प्रदेश पसरलेला आहे. विद्यार्थी मित्रो, यापैकी एखादा तरी गवताळ प्रदेश तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चितपणाने विचारला जाऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक हा जो आराखडा आहे तो आराखडा पहा आणि नकाशा आपल्या वहीमध्ये तो भरून ठेवा. तर उत्तर अमेरिकेमधील संयुक्त संस्थांमधील हा प्रेरीचा गवताळ प्रदेश आहे. दुसरा आपण गवताळ प्रदेश पाहिला दक्षिण अमेरिकेमधील अर्जेंटिनामध्ये असणारा पंपाजचा गवताळ प्रदेश. हे अर्जेंटिना राष्ट्र आहे. अर्जेंटिनाचा हा जो मध्य पूर्व भाग आहे, ही किनारपट्टीलगतचा भाग आणि हा अंतर्गत भाग, तर या ठिकाणी हा बरोबर मध्यवर्ती भागामध्ये उत्तर मध्य भागामध्ये हा अर्जेंटिनातील पंपाजचा गवताळ प्रदेश काय झालेला आहे, हा पसरलेला आहे. तिसरा गवताळ प्रदेश आहे स्टेप्सचा गवताळ प्रदेश. कुठे आहे स्टेप्सचा गवताळ प्रदेश, तर रशिया. हा वरचा जो भाग आहे तो युरेशिया म्हणतो आपण, आणि अंतर्गत जो भाग आहे त्याचा तो रशियाचा भाग आहे, चीनच्या उत्तरेकडचा भाग. तर हा जो संपूर्ण प्रदेश आहे, हा संपूर्ण अरुंद परंतु लांब अशा प्रकारचा जो भाग आहे, हा काय स्टेप्सचा गवताळ प्रदेश आहे. तुम्हाला मागाशी म्हटलं होतं मी की जगातला सगळ्यात विस्तृत गवताळ प्रदेश आहे. तर असा लांबच्या लांब अरुंद पट्ट्यामध्ये हा पसरलेला हा स्टेप्सचा गवताळ प्रदेश आहे. त्यानंतर चौथा पाहिला होता आपण फेल्ड. कुठं आहे तो, आफ्रिका खंड. हे तो पूर्ण आफ्रिका खंड आहे पहा. आणि या आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागामध्ये हे जे दक्षिण आफ्रिका हे राष्ट्र आहे, तर या ठिकाणी या फेल्डचा गवताळ प्रदेश हा या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. आणि शेवटचा आहे पाचवा, तो म्हणजे डाऊन्सचा गवताळ प्रदेश. ऑस्ट्रेलियाचा हा जो पूर्व भाग आहे, या पूर्व भागापासून अंतर्गत भागामध्ये अगदी नजीकच हा काय ऑस्ट्रेलियातला हा डाऊन्सचा गवताळ प्रदेश आहे. हा छोटासा गवताळ प्रदेश आहे. तर अशा पद्धतीनं हे 5 गवताळ प्रदेशापैकी एखादा तरी गवताळ प्रदेश आपल्याला नकाशा भरा, आराखडा भरा, जगाचा नकाशा आराखडा भरा याच्यामध्ये हा विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने 5 गवताळ प्रदेश असलेले आपल्याला आढळतात. त्यानंतर या प्रदेशामधील जी सद्यस्थिती आहे ही काय आहे, तर या ठिकाणी व्यापारी शेतीचं जे प्रमाण ते प्रमाण वाढत आहे, कारण का तर उत्पन्नाचा वाटा या ठिकाणी अधिक मिळतो. मग सांगितल्या पद्धतीने शेतीमध्ये गवताची लागवड करून त्याला गवताचा चारा प्राण्यांना दिला जातो आणि त्या प्राण्यांपासून भरपूर उत्पादन, दूध असेल, मांस असेल, चामडे असेल, कातडे असेल, लोकर असेल, अशी उत्पादन घेतली जातात. म्हणजे शेतीचं या प्रदेशामध्ये जे शेतीचं प्रमाण आहे हे दिवसेंदिवस विस्तृत शेतीचं हे वाढतच चाललेलं आपल्याला आढळतं. त्याचबरोबर या प्राण्यांच्या पासून मिळणारी जी उत्पादन आहेत, या उत्पादनावरती आधारित अशा पद्धतीने जे वेगवेगळे व्यवसाय आहेत, दुधावरती प्रक्रिया करणारे, मांस हवाबंद डब्यामध्ये भरणं, त्यानंतर कातडी चामडी कमावणं, त्यापासून विविध प्रकारच्या वस्तूंची निर्मिती करणं, लोकरीपासून लोकरीच्या वस्तू बनवणं, असे जे काही अनेक प्रकारचे जे उद्योग आहेत, हे उद्योग या भागामध्ये या प्राणीज उत्पादनांचा उपलब्धता अधिक असल्यामुळं या भागामध्ये उद्योगांचा विकास हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्याचबरोबर जनावरांची जी वाढती चराई आहे, ही चराई दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. गवताळ कुणाचं जे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललंय का, तर चराई वाढत चाललेली आहे, उद्योगधंद्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, शेतीचं प्रमाण वाढत चाललंय आणि त्याच्यामुळे जो काही गवताळ भाग आहे तो गवताळ भाग दिवसेंदिवस कमी होत चाललेला आपल्याला आढळतो. तर अशा या विविध प्रकारच्या कारणांच्यामुळे दिवसेंदिवस या गवताळ जीवसत्तीचं जे प्रमाण आहे हे प्रमाण कमी होत जाऊन या जीवसत्तीमध्ये आढळणारे प्राणी असतील, वनस्पती असतील, यांचं अस्तित्व जे आहे हे अस्तित्व नष्ट होत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं. जर अशाच पद्धतीने ही चराई चालू राहिली, उद्योगांचा विकास वाढत राहिला, विस्तृत शेतीचं जे प्रमाण ते प्रमाण वाढत राहिलं, तर भविष्य काळामध्ये आपल्याला ही जीवसत्ती ही नष्ट होण्याची दाट शक्यता आहे असं आपल्याला सांगता येऊ शकेल. तर अशा पद्धतीनं या जीवसत्तीमध्ये असणारी काय सद्यस्थिती ही पाहायला मिळते. यासाठी जीवसत्ती जर वाचवायची असेल तर त्या ठिकाणी विविध प्रकारचे प्रयत्न करणे नितांत गरजेचा आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रो. काही शंका असतील तर आपण चर्चेनंतर करूया. ओके.